नमस्कार. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं युवकांना केंद्रीभूत मानून रेडिओ शुगर या कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या माध्यमातून या विचार चिंतनामध्ये राष्ट्र विकासात युवकांची भूमिका या विषयावर मी आपणाशी हितगुज करत आहे. सर्वप्रथम रेडिओ शुगरचे त्यांच्या पूर्ण टीमचे मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चिंतन करण्याची मला संधी दिली. मी ज्यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो त्यावेळी मला आठवतं एका कार्यक्रमामध्ये मला एक सुंदर असं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ते वक्ते म्हणाले होते, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है, भूख मिटाने को हम सब की धरती पर होती खेती है. औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारत देश राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. भारतातीलच नव्हे तर जगामधील युवकांसाठी स्वामीजींचं जीवन सतत प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला माझ्यासारखे विचार करणारे जर 100 युवा मिळाले तर मी माझ्या भारताचा चेहरा मोहरा बदलून टाकेन. विवेकानंदांना युवकांच्या सामर्थ्यावर, युवकांच्या शक्तीवर, युवकांच्या ऊर्जेवर इतका विश्वास होता. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केली जाते हे खरंच सार्थक आहे. या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं युवा राष्ट्रीय विकासामध्ये कशा प्रकारे आपली भूमिका बजावू शकतात याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. मी गेली काही वर्षे लोक प्रशासन या विषयाचा विद्यार्थी या नात्यानं जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनीती आणि लोक प्रशासन या विभागात संशोधन करीत आहे आणि माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी भारतीय संविधानाचा देखील अभ्यास करतो आहे. भारतीय संविधानामध्ये अत्यंत महत्त्वाचं पण तुलनेनं कमी चर्चा केलं गेलेलं असं एक कलम आहे, कलम 51A. या कलमानुसार भारतीय नागरिक या नात्यानं आपल्या देशाप्रती जी मूलभूत कर्तव्य आहेत यांची चर्चा केली गेली आहे. या देशाचे युवा, या देशाचे तरुण हे या देशाचे भाग्य विधाते आहेत. ह्या देशाचं भविष्यातील नेतृत्व त्यांच्याकडे येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय राज्यघटना युवकांकडून, नागरिकांकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा करते आहे हे समजून घेणं आणि समजल्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी करणं मला वाटतं राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल. 1977 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 3 जानेवारी 1977 मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आली. त्यामुळं 3 जानेवारी हा दिवस नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा केला जातो. काही दिवसापूर्वीच आपण 3 जानेवारी हा साजरा केला आहे आणि म्हणून नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं स्मरण करणे, त्याच्यावर चिंतन करणे अत्यंत महत्त्वाची अशी बाब मला वाटते. आपलं पहिलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे संविधानाचं पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर करणे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. भारताचं प्रशासन, भारताची राज्यव्यवस्था ही राज्यघटनेनुसार चालते.
राज्यघटनेनं विविध संस्थांची निर्मिती केली आहे, जसे की लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, न्यायमंडळ, कायदेमंडळ. अशा प्रकारे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचे आदर राखणे, तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर राखणे हे आपले संविधानिक कर्तव्य आहे. संविधानिक कर्तव्यामध्ये दुसरं कर्तव्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करणे, त्यांचे अनुसरण करणे. युवा मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून पूर्ण भारत देश साजरा करत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये भारताच्या नागरिक म्हणून असणारं हे कर्तव्य अधिक प्रासंगिक होऊन जातं. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले ज्यांनी घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये असे असंख्य भारत मातेचे सुपुत्र होऊन गेले की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केलं. भारताचे युवा या नात्यानं अशा लोकांना सन्मान करणं, अशा लोकांचं स्मरण करणं आणि त्यांच्या या निस्पृह जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही देशासाठी काही करू शकतो का याबद्दल विचार करणं हे आपलं संविधानिक कर्तव्य आहे. संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यामधलं तिसरं कर्तव्य भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. ज्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची गोष्ट समोर येते त्यावेळी आपापले मतभेद आपण विसरून गेले पाहिजे. राष्ट्राची एकात्मता आणि राष्ट्राची सार्वभौमत्व हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याची जाणीव आपल्याला सतत असली पाहिजे. या देशाचे युवा म्हणून आपण अशा पद्धतीनं जागरूक राहू शकतो की माझ्या परिसरामध्ये, माझ्या सभोवताली अशी कोणती घटना तर घडत नाही ना की ज्यामुळे देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांना धोका पोहोचू शकेल. देशाचे नागरिक म्हणून आपलं चौथं मूलभूत कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. आपलं पाचवं मूलभूत कर्तव्य आहे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. भाषेच्या आधारावर, जाती आणि धर्माच्या आधारावर जर आपण तेढ निर्माण करत असू तर मला असं वाटतं की राष्ट्र विकासामध्ये आपण अशा पद्धतीनं बाधा आणत आहोत. देशाचे नागरिक या नात्यानं हा एका अर्थानं संविधानाचा अनादर आहे, कारण संविधानामध्ये अतिशय स्पष्टपणे नागरिकांकडून कर्तव्याच्या माध्यमातून ही अपेक्षा केली गेली आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. मित्रांनो, आपण या आपल्या कर्तव्याकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरचं जे कर्तव्य आहे, जे आपल्या संविधानामध्ये कलम 51 मध्ये नमूद केलं आहे की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे. आपली संस्कृती, आपली परंपरा हजारो वर्षांपासून समृद्ध होत आली आहे. यामध्ये आपल्या पूर्वजांनीही देखील भरीव असं योगदान केलं आहे. या संस्कृतीचे संरक्षण करणे, या संस्कृतीचे जतन करणे आणि या संस्कृतीमध्ये आपण देखील काही ना काही भर घालत राहणे भारताचे नागरिक होण्याच्या नात्यानं आपलं कर्तव्य आहे. त्यानंतरचं जे कर्तव्य आहे ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे. माणूस विवेक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ज्यावेळी आपल्या अंगी बाणवतो त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याची शोधक बुद्धी विकसित होते
आणि मानव समाज अशाच पद्धतीनं विकसित होत जातो. म्हणून भारतीय राज्यघटनेनं भारताचे नागरिक या नात्यानं आपणाकडून अशा प्रकारची अपेक्षा केली आहे की आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करावा. यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. आपण पाहतो की समाजामध्ये ज्यावेळी समाजातील काही घटक आंदोलन करतात त्यावेळी बऱ्याचदा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. भारत माझा देश आहे असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो. ज्यावेळी भारत माझा देश आहे असं म्हणतो त्यावेळी भारताची सार्वजनिक मालमत्ता देखील माझी आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या घरातील वस्तूंचा सांभाळ करतो त्याचप्रमाणे सार्वजनिक वस्तूंचा आणि वास्तूंचा सांभाळ करणं नागरिक या नात्यानं माझं कर्तव्य आहे. याची जाणीव आणि याचं भान मला वाटतं आपण ठेवलं पाहिजे. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आपण संविधानानं आपल्यासाठी घालून दिलेली मूलभूत कर्तव्यांचा साकल्याने विचार करीत आहोत. याचं कारणच हे आहे की आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत. भविष्यामध्ये राष्ट्रनिर्मितीमध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये आपण राष्ट्रासाठी, समाजासाठी, आपल्या लोकांसाठी कार्य करणार आहोत. हे कार्य करत असताना संविधानानं आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, ज्या आपल्या भारताच्या संविधानाच्या कलम 51A मध्ये संविधानानं घालून दिलेली मूलभूत कर्तव्ये म्हणून ज्यांचा समावेश केला गेला आहे, अशा या मूलभूत कर्तव्यांचा आपण गांभीर्यानं विचार करणं राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. यानंतरचं 9वं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे आणि यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यांमध्ये उत्तमता संपादन करणे. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण काम करत असू, कोणी शेती करत असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत, आपल्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की मी हे काम फक्त आणि फक्त पैशासाठी करत नाही. हे काम फक्त मी माझ्या सुख समाधानासाठी आणि पगारासाठी करत नाही, तर हे राष्ट्राच्या विकासामध्ये, राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यामध्ये माझं योगदान म्हणून मी हे काम करतो आहे. डॉक्टर अभय बंग यांचे एक व्याख्यान ऐकायचा मला योग आला. त्यांनी अशी एक छान गोष्ट त्या व्याख्यानात सांगितली होती. एका समुद्र किनाऱ्यावर तुम्ही उभा आहात आणि तुमच्या हातामध्ये एक अतिशय मौल्यवान असा हिरा आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर बघेल तिकडे वाळूच वाळू पसरली आहे. जर एखादा व्यक्ती तुमच्या जवळ आला आणि त्यानं त्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूतील एक मूठ वाळू उचलली आणि तुम्हाला म्हणाला की ही एक मूठ वाळू घ्या आणि तुमच्या हातातील मौल्यवान हिरा मला द्या, तर काय तुम्ही तो हिरा त्या माणसाला द्याल? तुम्ही विचार कराल की अरे हा नुकसानाचा सौदा आहे, असा कसा सौदा होऊ शकेल? तो मौल्यवान हिरा, एक मूठ वाळूच्या बदल्यात तो हिरा मी कसा काय देऊ? डॉक्टर अभय बंग म्हणतात की त्या हिऱ्याप्रमाणे मौल्यवान तुमचं आयुष्य आहे आणि जगामध्ये ज्याप्रमाणे त्या समुद्र किनाऱ्यावर वाळूच वाळू पसरली आहे असा पैसा पसरलेला आहे. काय तुम्ही त्या पैशासाठी स्वतःची विक्री कराल? तुमचं मौल्यवान असं आयुष्य फक्त पैसा कमवण्यासाठी तुम्ही घालवत असाल तर तो नुकसानीचा सौदा ठरेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं महत्त्व कळालं, तुमच्या आयुष्याची संपन्नता लक्षात आली, तर तुम्ही अशा प्रकारे नुकसानीचा सौदा कधीच करणार नाही. आपल्या या मौल्यवान आयुष्याचा वापर समाजाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, ज्या माणसांमध्ये आपण राहतो त्या माणसांच्या विकासासाठी आपण करावा अशी अपेक्षा भारताचं संविधान आणि संविधान निर्माते आपल्याकडून करत आहेत. म्हणून भारताच्या संविधानामध्ये अशा प्रकारचं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं गेलं आहे की राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे आणि यासाठी व्यक्तिगत व सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे हे आपलं भारताच्या नागरिक या नात्यानं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतरचं मूलभूत कर्तव्य वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव, सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे.
पर्यावरणाचं रक्षण करणं हा सध्या अतिशय महत्त्वाचा असा विषय आलेला आहे. आपल्या देशामधली वने, सरोवरे, नद्या निकृष्ट दर्जाच्या होत चालल्या आहेत. वन्यजीवांची संख्या कमी होत चाललेली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं या ना त्या कारणानं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताचे नागरिक या नात्यानं भारताचं संविधान आपल्याकडून ही अपेक्षा करत आहे आणि ही अपेक्षा साहजिकच आहे की वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव, सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण आपल्याकडून केलं गेलं पाहिजे. आणि भारताच्या या संविधानामधल्या भारतातील नागरिकांची मूलभूत कर्तव्यामधलं शेवटचं कर्तव्य जे 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये समाविष्ट केलं गेलं ते आहे जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या 6 वर्षापासून 14 वर्षांपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. आपल्या मुलांना शिकवणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे असं संविधानाला वाटतं. कारण शिक्षणापासूनच माणूस विचार करण्याची कला अवगत करतो आणि माणसाचं जीवन खऱ्या अर्थानं माणूसमय होण्याचं सामर्थ्य शिक्षणामध्ये असतं. त्यामुळं शालेय शिक्षण आपल्या पाल्याला देणं हे भारताच्या नागरिक या नात्यानं आपलं मूलभूत असं कर्तव्य आहे. आपण 11 मूलभूत कर्तव्यांची चर्चा केली. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं ही मूलभूत कर्तव्य अत्यंत महत्त्वाची आहेत, अत्यंत प्रासंगिक आहेत आणि गंभीरपणे या कर्तव्यांच्यावर विचार करणं गरजेचं आहे. जर आपण या देशाचे नागरिक आहोत तर नागरिक या नात्यानं ज्याला आपण नागरिक धर्म म्हणू शकतो, नागरिकांचं कर्तव्य म्हणू शकतो, ती कर्तव्य काय आहेत आणि त्यावेळी आपण आपल्या हक्कांची गोष्ट करतो. नागरिक म्हणून आपल्याला प्राप्त झालेले हक्क यासाठी तर आपण नेहमीच जागरूक असतो, पण हक्कांची गोष्ट करताना, हक्कांची मागणी करताना आपली कर्तव्य काय आहेत याची देखील जर आपण जाणीव ठेवली तर आपण एक आदर्श नागरिक बनण्याच्या दिशेनं नक्कीच सुरुवात करू शकू. प्रिय मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं मनामध्ये हा संकल्प करूया की मी भारताचा नागरिक आहे आणि भारताच्या संविधानामध्ये नागरिकांसाठी जी मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत, स्पष्ट केली गेलेली आहेत, ज्यांचा आता आपण चिंतन केलं, या प्रत्येक कर्तव्याची पूर्ती करण्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करीन. अशा प्रकारचा जर संकल्प आपण या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं केला तर मला असं वाटतं राष्ट्रीय युवा दिनाचं साजरा करणं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. हम करे राष्ट्र आराधन, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, अपने खिलते यौवन से, प्रौढ़ता पूर्ण जीवन से, हम करे राष्ट्र का अर्चन, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से. ज्या क्षेत्रामध्ये आपण असू, ज्या वयामध्ये आपण असू, ज्या स्थितीमध्ये आपण असू, त्या ठिकाणी आपल्याला यथाशक्ती, यथामती, यथाबुद्धी देशासाठी, समाजासाठी काही ना काही करत गेलं पाहिजे. जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थानं जगतो हा मूल मंत्र मानून आपण खऱ्या अर्थानं समाजासाठी, देशासाठी जगण्याचा संकल्प करू. युवा या नात्यानं आपलं ते कर्तव्य देखील आहे. आजच्या या विचार चिंतनाचा समारोप मी माझ्याच एका स्वरचित कवितेनं करतो आहे. युवा ही एक अवस्था आहे, यौवन ही एक अवस्था आहे. फक्त वयानं आपण ठरवू शकत नाही की हा युवा आहे. कधी कधी 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीमध्ये देखील आपणास एक युवा सापडतो. कारण यौवन ही एक अवस्था आहे. यालाच केंद्रीभूत मानून ही कविता माझ्याकडून लिहिली गेली आहे. ज्या कवितेनं आजच्या या विचार मंथनाचा आपण समारोप करीत आहोत. कवितेचं नाव आहे यौवन. यौवन हूँ मैं अजिंक्य हूँ,
युवक हो सकता पराजित, लेकिन मैं अपराजित हूँ। यौवन हूँ मैं, अजिंक्य हूँ। मैं बूंद हूँ उस सागर का, लहरों से थोड़ा ही डर जाऊंगा। हूँ किरण उस सूरज का, ज्वाला से ना मिट पाऊंगा। हिमालय की चोटी हूँ मैं, सागर की गहराई हूँ। गगन की विशालता और गंगा की पावनता हूँ मैं। यौवन हूँ मैं, अजिंक्य हूँ। युवक हो सकता पराजित, लेकिन मैं अपराजित हूँ। मैं राष्ट्र का हुंकार हूँ। मैं राष्ट्र का हुंकार हूँ, वेदों का सार हूँ। देश का अस्तित्व हूँ मैं, भारत माँ की ऊर्जा हूँ। यौवन हूँ मैं, अजिंक्य हूँ। युवक हो सकता पराजित, लेकिन मैं अपराजित हूँ। यौवन हूँ मैं, अजिंक्य हूँ। यौवन हूँ मैं, अजिंक्य हूँ. राष्ट्रीय युवा दिनाच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. रेडिओ शुगर या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे मनापासून आभार की त्यांनी हा मंच मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी दिला. याबद्दल रेडिओ शुगरचे पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार.